निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक यामध्ये 3 जण जखमी झाले, तर गुन्हा देखील आता श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालाय। श्रीरामपूर सय्यद बाबा चौक येथे श्रीरामनवमीच्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर 10 ते 12 अज्ञातांनी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। यात 3 जण जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाल्याचं दिसलं आहे। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळलाय, मात्र अजूनही परिस्थिती संवेदनशील आहे। रामनवमीच्या निमित्तानं ऋषिकेश सोनवणे यांच्या वतीनं महादेव मंदिर गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही मिरवणूक दुपारी सुमारे 12:30 वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोड मार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गे पुढे जात असताना सय्यद बाबा चौक येथे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली होती। या ठिकाणी काही अनोळखी 10 ते 12 तरुणांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली। या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला। या दगडफेकीत सुयोग झिरंगे, किरण राजेंद्र लबडे, यश राजेंद्र गोराणे हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालय उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुयोग झिरंगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तर कोणीही दगडफेकीची हिंमत करणार नाही असं सागर बेग म्हणतायत। संग्राम जगताप यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। श्रीरामांच्या झेंडा मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। आपण संघटित नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत, त्यामुळे समाज एकत्र आला पाहिजे, हिंदूंनी एकत्र या असं आव्हान यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केलं। दगडफेकीसारखे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही। जर आपण एकत्र आलो, सर्व हिंदू एकत्र आले, तर दगडफेकीसारखं कृत्य घडणार नाही। त्यासाठी एकत्र या असं आव्हान यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। श्रीरामपूर येथे श्रीरामनवमीच्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक झाली, त्याच्या निषेधार्थ आयोजित सभेत संग्राम जगताप हे बोलत होते। यावेळी नगरसेवक आकाश बेग, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, संजय गांगड, सिद्धार्थ फंड, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले की श्रीरामनवमी निमित्त झेंडा घेऊन जात असताना दगडफेक करण्याचा प्रकार घडलाय। या घटनेत एका अल्पवयीन मुलाला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे। आपण संघटित नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत। समाज एकत्र आला तर कुणाचीही हिंमत होणार नाही असं देखील ते म्हणाले। आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनालाही इशारा दिलाय। शहरातील अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई करण्याची मागणी यावेळी केली। मागील वेळेस पालिकेनं हिंदूंचीच अतिक्रमणं काढली, त्यांच्या धार्मिक स्थळांची अतिक्रमणं काढावीत। पालिकेने कारवाई करताना भेदभाव होता कामा नये, अन्यथा याच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल असा इशारा देखील आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे। यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती तीव्र स्वरूपात मांडली। त्यांनी दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला। अशा प्रकारांना कठोर प्रत्युत्तर देण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली। सभेनंतर आमदार संग्राम जगताप, सागर बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पोलीस उपाधीक्षक जयदत्त भोवर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख तसेच तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदनं दिली। घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची यावेळी त्यांनी मागणी केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, श्रीरामपूर।